नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी कॉमर्स क्लासेसमध्ये मी सचिन हलोडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ वर्ग 12वा वाणिज्याच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यामध्ये आपण विषय घेऊन आलेलो आहोत पुस्तकपालन व लेखाकर्म या विषयाचं पहिलं प्रकरण भागीदारीची ओळख व भागीदारीचे अंतिम खाती. या प्रकरणास आज आपण सुरुवात करत आहोत. या प्रकरणाचा हा अगदी पहिला व्हिडिओ आहे. ठीक आहे मित्रांनो, तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते सर्व क्लिअर होतील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भागीदारीची जी काही प्रस्तावना आहे, भागीदारीचा अर्थ, व्याख्या आणि सोबत वैशिष्ट्य यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करू याच्या या टॉपिकला. आता भागीदारी म्हणजे काय? सर्वात आधी आपण प्रकरणाचं नाव आहे भागीदारीची ओळख व भागीदारीची अंतिम खाती. आता भागीदारी म्हणजे काय? दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी, किती व्यक्तींनी मित्रांनो? दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी नफा कमविण्याच्या उद्देशाने सुरू केलेली संस्था म्हणजे भागीदारी संस्था होय. ठीक आहे मित्रांनो, तर आपण जे काही आपल्याला प्रस्तावना दिलेली आहे ती अभ्यासू. एकल स्वामित्व व्यवसायाला मर्यादा असतात, जसे मर्यादित भांडवल, मर्यादित व्यवस्थापन अर्हता. आता आपण इयत्ता 11वीमध्ये जे काही प्रकरण अभ्यासलं होतं, एकल स्वामित्व संस्थेची अंतिम खाती, हे प्रकरण इयत्ता 11वीमध्ये अभ्यासलं होतं. त्यामध्ये काय व्हायचं, जो व्यवसायाचा मालक असायचा हा एकटा व्यक्ती असायचा. व्यवसायाचा मालक एकटा व्यक्ती असल्यामुळे त्याला अनेक अडचणी यायच्या, जसं मर्यादित भांडवल यायचं, मर्यादित व्यवस्थापन अर्हता, अमर्यादित देयता. आता व्यवसायाचं संचालन, व्यवसायाचं व्यवस्थापन, व्यवसायाचं कामकाज या सर्वाला तो एकटा व्यक्ती जबाबदार असायचा. म्हणजे व्यवसायात तोटा हो की नफा हो, त्या एकट्यालाच मिळायचा. त्यामुळे जास्त धोका संभवत असायचा. ठीक आहे मित्रांनो. आणि दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन तो कमी करता येतो. ते भांडवल विभागण्यास तयार असतात. व्यवस्थापन व धोका जे काही व्यवसायात होतं, एकतर व्यवस्थापन म्हणजे जे काही आपली भागीदारी संस्था असते तिचं कामकाज, आणि धोका म्हणजेच व्यवसायाला झालेला काही तोटा, ते जे असतं हे भागीदार विभागण्यास तयार असतात, त्याला भागीदारी म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? भागीदारी असं म्हणतात. आणि जे काही भागीदारी संस्था आहे त्यामध्ये जे व्यक्ती सहभागी होतात त्या व्यक्तीला भागीदार म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? भागीदार असं म्हणतात. आणि जे काही भागीदार असतात त्यामध्ये जे परस्पर संबंध निर्माण होतात, कोणते संबंध? परस्पर संबंध निर्माण होतात, त्यांना भागीदारी संस्था म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण भागीदारीची प्रस्तावना अभ्यासली आहे. आता आपण भागीदारीचा अर्थ आणि व्याख्या अभ्यासू. भागीदारी ही एक व्यवसाय संघटना आहे. आता व्यवसाय संघटना म्हणजे काय? जी संघटना नफा कमविण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली असते तिला व्यवसाय संघटना म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, ओके. तर भागीदारी ही एक व्यवसाय संघटना आहे. ही दोन किंवा अधिक व्यक्तींची संघटना होय. कारण आपण व्याख्येतच पाहिलं, कमीत कमी 2 व्यक्तींची भागीदारी संस्थेसाठी आवश्यकता असते. ठीक आहे मित्रांनो, ओके. भागीदारीत सर्व व्यक्ती व्यवसाय करण्याच्या हेतूने आणि व्यवसायातील नफा तोटा आपसात वाटून घेण्याच्या हेतूने एकत्रित येतात. म्हणजे ते जे भागीदारी संस्थेत व्यक्ती असतात, 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती, हे व्यवसाय करण्याच्या हेतूने, कशाच्या हेतूने? व्यवसाय करण्याच्या हेतूने आणि नफा तोटा आपसात वाटून घेण्याच्या हेतूने एकत्रित येतात. ठीक आहे मित्रांनो, आता आपण जी काही भागीदारीची व्याख्या आहे ही पाहू. भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 4 नुसार, भारतीय भागीदारी कायदा किती आहे? 1932 मधील कलम 4 नुसार सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने. आता सर्वांनी म्हणजे भागीदारी संस्थेतील जेवढे काही भागीदार आहेत त्या सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने, म्हणजे एका व्यक्तीची निवड करून. ठीक आहे मित्रांनो, सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने चालविलेल्या व्यवसायातील नफ्याची, कशाची? नफ्याची आपसात वाटणी करण्याचे ज्या व्यक्तींनी मान्य केले आहे त्या व्यक्तीच्या परस्परातील संबंधाला भागीदारी म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? भागीदारी असे म्हणतात. एक वेळा व्याख्या परत पहा. भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील कलम 4 नुसार सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने, कोणी? सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने चालविलेल्या व्यवसायातील नफ्याची आपसात वाटणी करण्याचे ज्या व्यक्तींनी मान्य केले आहे त्या व्यक्तींच्या परस्परातील संबंधाला भागीदारी म्हणतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील कलम 4ची व्याख्या समजली असेल. आता जे काही प्राध्यापक हँडी आहेत यांच्या मते, करार करण्यास सक्षम असणारे आणि जे सर्वांनी मिळून कायदेशीर व्यवसायाच्या माध्यमाने नफा प्राप्त करण्याच्या हेतूने एकापेक्षा अधिक व्यक्ती, किती? एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येत असतील तर त्यांच्यामध्ये प्रस्थापित होणाऱ्या संबंधाला भागीदारी म्हणतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो,
जर तुम्हाला प्राध्यापक हँडे यांची व्याख्या लक्षात आली असेल तर ती लक्षात ठेवा, किंवा भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील कलम 4ची व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा. दोनपैकी कोणतीही एक व्याख्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. तर आपण भागीदारीचं प्रस्तावना, त्याचा अर्थ आणि व्याख्या अभ्यासली. आता आपण भागीदारीचे वैशिष्ट्य अभ्यासू. ठीक आहे मित्रांनो. आता भागीदारीचे एकूण 9 वैशिष्ट्य आहेत. किती वैशिष्ट्य आहेत विद्यार्थी मित्रांनो? 9 वैशिष्ट्य आहेत. त्यामधलं पहिलं आहे करार, दुसरं आहे भागीदारांची संख्या, नंतर कायदेशीर व्यवसाय, नफा तोट्याची विभागणी, अमर्याद जबाबदारी, नोंदणी, नंतर संयुक्त मालकी आणि व्यवस्थापन, प्रधान आणि अभिकर्ता, आणि शेवटचं आहे विसर्जन. ठीक आहे मित्रांनो. तर आपण आता यांचा अभ्यास करूया. भागीदारीचं जे काही पहिलं वैशिष्ट्य आहे, भागीदारीचं पहिलं वैशिष्ट्य कोणतं आहे? करार. भागीदारीचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे? करार. आता करार काय? ठीक आहे, चला तर पाहू. भागीदारीची निर्मिती करारातून होत असते. भागीदारी, आता कोणतीही भागीदारी संस्था निर्माण करायची असल्यास करार आवश्यक असतो. का? कारण भागीदारीची निर्मिती करारातून होत असते. हा करार लेखी असू शकतो किंवा तोंडी असू शकतो. करार एकतर लेखी असू शकतो किंवा तोंडी असू शकतो. ठीक आहे मित्रांनो. जर करार लेखी असला तर त्याला भागीदारीचा विलेख म्हणतात. काय म्हणतात? भागीदारीचा विलेख म्हणतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला भागीदारीचं पहिलं वैशिष्ट्य समजलं असेल. काय सांगायचं? भागीदारीची निर्मिती ही करारातून होत असते. हा करार लेखी असू शकतो किंवा तोंडी असू शकतो. जर करार लेखी असला तर त्याला भागीदारीचा विलेख म्हणतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण दुसरं वैशिष्ट्य पाहू. भागीदारांची संख्या. कोणांची संख्या? भागीदारांची संख्या. कंपनी कायदा 2013, कंपनी कायदा 2013, सुधारित कायदा 2014. ठीक आहे. भागीदारी संस्थेच्या निर्मितीसाठी कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50. ठीक आहे मित्रांनो. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 व्यक्तींची आवश्यकता असते. जो काही कंपनी कायदा 2013 आहे आणि सुधारित कायदा 2014 नुसार भागीदारी संस्थेच्या निर्मितीसाठी कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 व्यक्तींची आवश्यकता असते. तिसरं वैशिष्ट्य आहे कायदेशीर व्यवसाय. भागीदारीचा व्यवसाय कायदेशीर असणे आवश्यक आहे. का? कारण अवैध व्यवसाय कायद्यास मान्य नाही. म्हणजे जो काही भारतीय भागीदारी कायदा 1932 आहे, या कायद्यानुसार अवैध व्यवसाय म्हणजे जे काही बेकायदेशीर व्यवसाय असतात हे या कायद्यास मान्य नाही. म्हणून भागीदारीचा व्यवसाय कायदेशीर असणे आवश्यक आहे. चौथं वैशिष्ट्य आहे नफा तोटा विभागणी. आता भागीदारीचा हेतू जास्तीत जास्त नफा कमविणे हा असतो. काय असतो विद्यार्थी मित्रांनो? नफा कमविणे. म्हणूनच ती संस्था स्थापन करत असतात. आता जे काही भागीदार संस्थेत असतात त्यांचे नफा तोटा विभाजनाचे प्रमाण ठरविलेले असते. ठीक आहे मित्रांनो. नफा तोटा विभाजनाचे प्रमाण ठरविलेले असते. जो काही भागीदारीचा करार असतो यामध्ये ते नोंदविलेले असते. परंतु जर भागीदारी करारात नफा तोटा वाटपाचे प्रमाण दिलं नसेल, काय केलं नसेल? प्रमाण दिलं नसेल, तर सर्व भागीदार नफा तोटा समान प्रमाणात वाटून घेतात. ठीक आहे मित्रांनो. कोणत्या प्रमाणात वाटून घेतात? समान प्रमाणात वाटून घेतात. जेव्हा भागीदारीच्या करारामध्ये त्यांच्या नफा तोट्याच्या विभाजनासंबंधी कसल्याही प्रकारचा काय नसतो? उल्लेख नसतो किंवा ते दिलेलं नसते. अशा वेळी ते सर्व भागीदार नफा तोटा समान प्रमाणात वाटून घेतात. आय होप तुम्हाला 4 वैशिष्ट्य चांगल्या प्रकारे समजले असतील. जर तुम्हाला 4 वैशिष्ट्ये समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आपण जे काही 5वं वैशिष्ट्य आहे अमर्यादित जबाबदारी, ठीक आहे, हे अभ्यासू. आता जे काही व्यवसायाची देणी असते, म्हणजे आता जेव्हा समजा भागीदारी संस्थेचं विसर्जन होते अशा वेळेस भागीदाराच्या वैयक्तिक संपत्तीचाही उपयोग केला जाऊ शकतो. जेव्हा आपली भागीदारी संस्था विसर्जित करायची असते तेव्हा बाह्य देयतांची परतफेड करण्यासाठी, कोणत्या देयतांची? बाह्य देयतांची परतफेड करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक संपत्तीचा उपयोग केला जाऊ शकतो. म्हणजे भागीदाराला त्याची वैयक्तिक मालमत्ता विकून जी काही बाह्य देयतेची परतफेड करावी लागते, म्हणजे जे काही देणी आहे व्यवसायाची ती द्यावी लागते. म्हणून भागीदाराची जबाबदारी अमर्यादित असते. भागीदाराची जबाबदारी अमर्यादित का असते? कारण जेव्हा कधी बाह्य देयतांची परतफेड करण्यासाठी व्यवसायाची संपत्ती अपुरी पडत असल्यास, कोणाची संपत्ती? व्यवसायाची संपत्ती अपुरी पडत असल्यास भागीदाराला त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक संपत्तीचा उपयोग केला जाऊ शकतो. म्हणजे त्याला जी वैयक्तिक मालमत्ता विकून बाह्य देयतांची परतफेड करावी लागते. म्हणून भागीदाराची जी काही जबाबदारी आहे कशी आहे? अमर्यादित आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. 6वं वैशिष्ट्य आपण पाहू नोंदणी.
जो काही भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारीची नोंदणी करणे ऐच्छिक आहे. कसं आहे? ऐच्छिक आहे. म्हणजे जर का भागीदारांची इच्छा असल्यास ते भागीदारी संस्थेची नोंदणी करू शकतात. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये 1 एप्रिल 2005 किती मित्रांनो? 1 एप्रिल 2005 पासून नोंदणी करणे अनिवार्य आहे. भागीदारीची नोंदणी करणे अनिवार्य आहे म्हणजे सक्तीचं आहे. जर आपण भारतात विचार केला तर ही नोंदणी करणे ऐच्छिक आहे, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये अनिवार्य आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 7वं वैशिष्ट्य, संयुक्त मालकी आणि व्यवस्थापन. जे काही आपली भागीदारी संस्था असते त्या संस्थेच्या संपत्तीमध्ये जे काही भागीदार आहेत यांची मालकी संयुक्त असते. ठीक आहे मित्रांनो. संयुक्त असते. कोणताही भागीदारीची जी काही मालमत्ता किंवा संपत्ती आहे त्याचा वैयक्तिक उपयोगासाठी करू शकत नाही. त्याचा जो काही वापर आहे तो वैयक्तिक उपयोगासाठी करू शकत नाही. का? कारण त्यांची मालकी ही भागीदाराची मालकी कशी असते? संयुक्त असते. ठीक आहे मित्रांनो. संयुक्त मालकी आणि व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापन म्हणजे व्यवसायाचं कामकाज कशा प्रकारे चालवायचं. म्हणून जे काही व्यवस्थापन असतं याला सर्व भागीदार जबाबदार असतात. संस्थेतील जेवढे काही भागीदार असतात हे भागीदारीच्या व्यवस्थापनाला जबाबदार असतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपण भागीदारीचे 7 वैशिष्ट्य पाहिले. तर जे काही पुढील 2 वैशिष्ट्ये आहेत ते आपण समोरच्या स्लाईडमध्ये पाहू. 8वं वैशिष्ट्य आहे प्रधान आणि अभिकर्ता. जे काही भागीदारी संस्थेत भागीदार असतात, भागीदारी संस्थेत जे काही भागीदार असतात त्यांचे प्रधान आणि अभिकर्ता या नात्याने ते कार्य करत असतात. म्हणजेच थोडक्यात काम करत असतात. भागीदारी संस्थेतील जे काही भागीदार असतात, भागीदारी संस्थेतील भागीदार हे संस्थेचे प्रधान आणि अभिकर्ता या नात्याने कार्य करीत असतात. म्हणजेच काम करत असतात. ठीक आहे मित्रांनो. 9वं आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे विसर्जन. विसर्जन म्हणजे भागीदारी व्यवसाय बंद करणे होय. भागीदारी व्यवसाय बंद करणे म्हणजे काय होय? विसर्जन होय. भागीदाराचा मृत्यू झाल्यास, निवृत्ती किंवा भागीदार नादार म्हणजेच दिवाळखोर घोषित झाल्यास भागीदारी संस्था विसर्जित केली जाऊ शकते. ठीक आहे मित्रांनो. हे काही भागीदारी संस्थेच्या विसर्जनाची कारण आहेत. कोणते? भागीदाराचा मृत्यू, निवृत्ती किंवा भागीदार दिवाळखोर म्हणजेच नादार घोषित झाल्यास. ठीक आहे. जे काही विसर्जन आहे, विसर्जन म्हणजे काय? भागीदारीचा व्यवसाय बंद करणे म्हणजे विसर्जन होय. विसर्जनाची कारणे भागीदाराचा मृत्यू, निवृत्ती किंवा भागीदार नादार म्हणजेच दिवाळखोर घोषित झाल्यास. परंतु जर एखाद्या भागीदाराला भागीदारी व्यवसाय बंद करावा वाटला, भागीदारीचा जो काही व्यवसाय आहे तो बंद करावा वाटला तर तो 14 दिवस अगोदर, किती दिवस मित्रांनो? 14 दिवस अगोदर सूचना देऊन भागीदारी संस्था विसर्जित करू शकतो. ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण भागीदारीचे एकूण 9 वैशिष्ट्ये पाहिले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भागीदारीची प्रस्तावना, भागीदारीचा अर्थ, त्याची व्याख्या आणि वैशिष्ट्य यांचा अभ्यास केलेला आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण समोरील मुद्दा अभ्यासू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला भागीदारीचा अर्थ, प्रस्तावना, व्याख्या किंवा वैशिष्ट्य यामध्ये जर कुठं अडचण आली असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.